नमस्कार मित्रांनो. एक घटस्फोटित मुलगी आपल्याजवळ आलेली आहे. ही आहे 1992 मधली, म्हणजे 12/6/1992 मधली आहे. सरनेम नलावडे आहे तिचं. आणि शुक्रवारी जन्म झाला आहे. शुक्रवारी 5:45 सकाळी जन्म झालेला आहे. जन्म ठिकाण चिपळूण आहे. उंची आहे 5 फूट 7 इंच. रंग निमगोरा आहे. 96 कुळी मराठा आहे. तिचं शिक्षण झालं आहे BCom GDCA झालेलं आहे. तिने BCom GDCA केलेलं आहे. आणि नोकरी वगैरे करत नाही आहे ती. उत्पन्न त्यामुळे नाही आहे. इथे सगळी जागा रिक्त ठेवल्या त्यांनी. आणि थोडक्यात अपेक्षा सांगितल्या आहेत त्यांनी. शिक्षण पदवीधर असावं, निर्व्यसनी असावा, वयात अंतर 2 ते 3 वर्ष असावं, कायमस्वरूपी नोकरी असावी, निवासस्थान मुंबईत असावं, घटस्फोटित विधूर विनापत्य चालेल, उंची अनुरूप असावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. मुलीच्या कुटुंबामध्ये वडील सेवानिवृत्त पोलीसमध्ये होते. आता ते रिटायर आहेत. ते संगमेश्वर रत्नागिरीचे मूळ आहेत. आईचं नाव नलावडे. ओके. ही गृहिणी आहे. तिचं पहिलं नाव खेतले होतं. आता ती नलावडे, म्हणजे वडिलांचं नाव नलावडे. तिचं माहेर, आईचं माहेर चिपळूणला आहे. आणि या मुलीचा जन्मसुद्धा चिपळूणमध्येच झालेला आहे, म्हणजे आजोळी जन्म झाला आहे. तिला भावंड, एक भाऊ आहे, लग्न झालेलं नाही आहे. आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत ते सावंत, राणे, देसाई, शिंदे आणि खेतले असे त्यांचे नातेवाईक आहेत. आता हे लोक संगमेश्वर रत्नागिरीला राहतात. मित्रांनो, भाऊजींचा नंबर पण दिलेला आहे, परंतु आम्ही तो देऊ शकत नाही, कारण मुलीच्या बायोटावर आम्ही नंबर टाकत नाही. इतर माहिती: O पॉझिटिव्ह रक्तगट आहे, अंत्यनाडी आहे, रास तूळ आहे, वैशिष्ट्य गोत्र आहे, केस दाट, शारीरिक व्यंग नाही, चष्मा नाही, शरीरयष्टी मध्यम आहे, वजन 65 किलो, मिश्र आहारी, व्यसन नाही, आजार नाही, अपघात झालेला नाही आहे, जेवण बनवता येते, एकत्र कुटुंब पद्धत चालेल, छंद प्रवास आणि गाणी, पाळीव प्राण्याविषयी आवड नाही आहे. तर मित्रांनो, हा तिचा बायोटा आहे. जर कोण सुटेबल मुलगा असेल, तिला इच्छुक असा मुलगा कोण असेल, तर त्या मुलाने जाहिरात द्यायची आहे, एक बातमी द्यायची आहे. ते लोक तुम्हाला कॉल करतील, कारण आम्ही मुलींचे नंबर शो करत नाही. का? कारण जसा आत्तापर्यंत आम्हाला त्रास होतो आहे, प्रचंड कॉल आम्हाला येत असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल येतात, त्यापेक्षा जास्त कॉल येऊन त्यांना त्रास होईल, आणि म्हणून आम्ही मुलींचे नंबर शो करत नाही. आणि त्याशिवाय जे चुकीचे कॉल येतील ते तर विचारूच नका, कारण बरेच लोक फेक लोक असतात, ते लोक चुकीचे त्रास देतात. त्यामुळे आम्ही मुलींचे नंबर शो करत नाही आहे. त्यामुळे मुलांना थोडंसं त्रास होईल. मुलांनी फक्त आपली माहिती अपलोड करण्यासाठी थोडंसं त्रास होईल त्यांना. आणि मुलांची माहिती मुली बघू शकतात, ती फुकट आहे बघायला. मुलांचे नंबर आम्ही ओपन ठेवतो आहे. संपर्क ओपन ठेवल्यामुळे पटकन लग्न जुळू शकतं, आणि अशी आमची कन्सेप्ट आहे. तर मित्रांनो, आमचं काम जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही इतर ठिकाणी शेअर करा, किंवा इतरांना सांगा जे लोक लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि इतर काही त्रुटी असतील आमच्यामध्ये तर तुम्ही तेही सांगू शकता. मित्रांनो, आम्ही कोणाचीच खात्री देत नाही, आणि म्हणून आम्ही लग्न जुळवत नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही मला त्रास द्याल की तुम्ही लग्न जुळवता का म्हणून. तर आम्ही लग्न जुळवत नाही. आम्ही बायोटा टाकत असतो,
मुलांचे बायोडा टाकतो, जेणेकरून मुली त्यांना कॉल करतात. अशी आमची कन्सेप्ट आहे. मुलींचे बायोडा हा एक डेमो प्रकार आहे, कारण लोकांच्या लक्षात यावं की आमच्याजवळ प्रचंड मुली येत आहेत. कितीतरी मुली आम्हाला कॉल करत असतात, प्रचंड कॉल करतात. त्यामुळे तुम्ही समजून जा, हे यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल म्हटल्यानंतर सगळीकडे त्याचा प्रसार होतो आणि भरपूर रिस्पॉन्स आहे. त्यामुळे मुलींचे प्रचंड बायोडा आम्ही अपलोड करत असतो, परंतु त्यामध्ये फोन नंबर नसतो. तर मुलांनी ते वाचण्यात वेळ न घालवता स्वतःची जाहिरात द्यायची, म्हणजे स्वतःचा बायोडा द्यायचा आहे. त्यासाठी आमची ठराविक फीसुद्धा असते. तुम्ही विचारून घेऊ शकता. जर इच्छुक कोण असेल तरच त्यांनी कॉल लावायचा आहे. उगाच कोणीही कॉल लावायचा नाही आहे. ज्यांना टाईमपास करायचा आहे अशा लोकांनी कॉल लावू नये. आणि व्हॉट्सअप नंबर जो आहे तोच आमचा GPay नंबरसुद्धा आहे, हेही लक्षात ठेवा. सामाजिक संघर्ष हा असा एक चॅनल आहे, इथे कोणतीही फसवणूक केली जात नाही. जे बायोडा असतात, जी माहिती असते ती पूर्णतः खरी असते. चुकीची माहिती आम्ही अपलोड करत नाही. त्याशिवाय लग्नामधील अडचणी किंवा धोके आम्ही पटवून सांगत असतो, जेणेकरून कुणाची फसवणूक होऊ नये. मित्रांनो, जर काम आवडलं तर लाईक करायला हरकत नाही आहे किंवा शेअर करायलासुद्धा हरकत नाही आहे. धन्यवाद.